सुदृढ लोकशाही हा फार महत्त्वाचा विषय आहे आणि म्हणून जोपर्यंत तुम्ही मूल्यांशी कटिबद्ध आहात तोपर्यंत आपण कॉम्रेड आहोत. म्हणून तुम्ही राजकारणाकडे दुर्लक्ष करत असाल, इट इज ऑलवेज ॲट युअर ओन कॉस्ट. म्हणून राजकारणाविषयीची साक्षरता सगळ्यात आली पाहिजे, महत्त्वाची असली पाहिजे. विचार करण्याची क्षमता ज्याच्याकडे येते तो तिसऱ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये जातो, तो ॲक्शन ॲक्टिव्हिटीजमध्ये असतो. त्याला पुढाकाराची शक्यता त्याच्याकडे असते, नवीन दृष्टी देण्याची शक्यता असते. की डेमोक्रेसी कधी नव्हती, नाही आहे आणि कधी नसणार, पण ती परत परत मांडावी लागणार आहे. तर ह्या 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. चळवळीशी संबंधित जे मित्र आणि मैत्रिणी आहेत, आपले सगळ्यांचे मनापासून आभार आणि अभिनंदन की हा जो फार महत्त्वाचा उपक्रम डॉक्टरांनी सुरू केलेला आहे आणि या उपक्रमाचं महत्त्व सध्याच्या परिस्थितीत याचा अर्थ काय आहे तो मी माझ्या व्याख्यानात अधोरेखित करणारच आहे. पण खरं तर हे मला वाटलं की पुस्तकाचा उल्लेख होणार नाही, सरळ JNUचे प्राध्यापक आणि व्याख्यानाला सुरुवात केली असती तर जास्त बरं झालं असतं. हां, तरीसुद्धा विषय जो आहे तो फार महत्त्वाचा आहे. आणि पण विषय मांडण्याआधी हेल्दी डेमोक्रेसी, सुदृढ लोकशाही हा फार महत्त्वाचा विषय आहे. हा एवढा महत्त्वाचा विषय आहे की लोकशाही हा अतिपरिचित शब्द आहे आणि जेव्हा एखादा शब्द अतिपरिचित होतो तो कमी उमगायला लागतो. तर सध्या जो तो लोकशाही हा शब्द जो तो वापरतो, पण लोकशाहीचा अर्थ नेमका आपल्याला किती लागतो आणि आपल्या भारतीय अवकाशात त्याचा अर्थ काय? लोकशाही विचार, लोकशाही विचाराची अंमलबजावणी करण्याचे वेगवेगळे जे जगात प्रकार आहेत आणि सध्याचा लोकशाही विचार आणि सध्याचं भारतीय लोकशाहीचं वास्तव काय आहे. तर ह्या 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आधी आपण समजून घेतलं पाहिजे की लोकशाही विचार म्हणजे लोकशाही इम्प्लिमेंट करण्याची विशिष्ट पद्धत नसते, पद्धती वेगवेगळ्या असतात आणि त्याचं अंमलबजावणी झालेली असते. ते सध्या किती अंमलबजावणी झालेली आहे किंवा लोकशाही किती अडगळीत सापडलेली आहे किंवा संकटग्रस्त आहे, ते मूल्यमापन करण्याचे आपल्याकडे ऑब्जेक्टिव्ह वस्तुनिष्ठ मेकॅनिझम आहे का? या 3 महत्त्वाच्या विषयांना मी हात घालणार आहे. खरं तर माझं काम उज्ज्वल भाऊ यांनी फार सोपं करून ठेवलेलं आहे, कारण विषय गंभीर आहे आणि तत्त्वज्ञानाचा प्राध्यापक म्हणून अजूनच तत्त्वज्ञानाविषयी बदनाम झालेला आहे. तर तुम्ही आत्तापर्यंत झोपून गेले असतात, पण त्यांनी जे वातावरण, जी ऊर्जा निर्मिती केली इथं, त्याचा फायदा मी घेणार आहे. तर आधी मी माझी भूमिका स्पष्ट करतो. मी इथं इन व्हॉट कॅपॅसिटी आय एम स्टँडिंग इन अँड स्पीकिंग हिअर. मी इथं एक भारतीय नागरिक म्हणून आहे, एक JNUचा प्राध्यापक आहे, सेकंडरी आहे, भारतीय नागरिक की जो लोकशाही मूल्यांविषयी कटिबद्ध आहे. त्या भूमिकेतून मी इथं उभा आहे आणि अशी मूल्ये की ज्याच्यामुळे मी इथं उभा आहे. कारण लोकशाही पूर्व काळात माझ्यासारखा कुठेतरी खानदेशमधील एका छोट्याच्या गावाचा व्यक्ती तत्त्वज्ञानाचा प्राध्यापक होऊ शकला नसता. कारण जी लोकशाहीपूर्व आपली मानसिकता आहे किंवा लोकशाहीपूर्व काय, माझी म्हातारीच म्हणायची, माझी आई, म्हणजे आम्ही ऐराणीत म्हातारी प्रेमाने बोलतो, किंवा माझ्या आईला आजूबाजूचे म्हणायचे की कुणबीना पोऱ्याने शिकीन काय फायदा. तर कुणबीना पोऱ्याने शिकीन काय फायदा ही मानसिकता येते कुठून? तर लोकशाही पूर्व जी आपली एक सामाजिक जडणघडण, सामाजिक अवकाश, जी सामाजिक मानसिकता आहे, तिच्यात हे एक पॅराडाईम पेरलं गेलेलं आहे. ते रँडम नाही आहे, ते स्पॉन्टेनियस नाही, ते उत्स्फूर्तसुद्धा नाही आहे. त्याला इतिहास आहे, त्याच्या मागे रणनीती आहे. त्याला मी माझ्या शब्दात आपोआपवाद हा शब्द वापरलेला आहे की आपल्या हातात काही नशिबात जे आहे, पूर्वकर्माचं जे आहे ते. पण शिक्षण म्हणजे बरोबर त्याच्या विरोधात जाण्याचा जो प्रकार असतो, प्रयत्नवाद असतो. तर मी एक नागरिक म्हणून, एक लोकशाही मूल्यांना किंवा मूल्यांसाठी किंमत मोजणारा भारतीय नागरिक म्हणून मी इथं उभा आहे. आणि म्हणून मगाशी उज्ज्वल भाऊंनी जो उल्लेख दाखला दिला तो परत मी थोडासा, तो ॲक्च्युली अल्बर्ट काम्यू नावाचा फ्रेंच नाटककार, कवी, रायटर, फिलॉसॉफर, त्यांच्या कॅलिग्युला ह्या नाटकातलं ते वाक्य होतं. तर मी संघ आणि BJP सोडून सगळ्याच पक्षांच्या मित्रांच्या कार्यक्रमाला मी होकार देत असतो. तसं मी काय स्पष्टपणे राजकारणाशी संबंधित नाही आहे, पण मी राजकीय तत्त्वज्ञानाचा प्राध्यापक आहे आणि मी स्पष्टपणे एक विशिष्ट पक्षाशी संबंधित नाही, हे माझं राजकारण आहे.
तर राजकारण किती महत्त्वाचं आहे. मी शेवटच्या टप्प्यात राजकारणाची डिग्निटी काय आहे, राजकारण हे जे अति महत्त्वाचं सर्वोच्च मानवी व्यवहाराचं क्षेत्र आहे आणि जे अत्योच्च सर्वोच्च मानवी व्यवहाराचं जे कुठलं क्षेत्र असतं तिथं जसं डॉक्टर सॅम्युअल जॉन्सन म्हणायचे दॅट पॅट्रियोटिझम इज द लास्ट रिसॉर्ट ऑफ स्काउंड्रल्स. त्याचा मराठीत अनुवाद सांगायचं झालं तर देशभक्ती हे हरामखोरांचं शेवटचं आश्रयस्थान असतं. नंतर बर्नार्ड शॉ म्हणतो की इट शुड बी द फर्स्ट ॲक्च्युली नॉट द लास्ट. तर सांगायचा मुद्दा असा की जी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते तिथं माणूस सगळ्यात जास्त सुरक्षित असतो, कारण कितीही मोठे कांड केले तरी तिथं सुरक्षा असते. फक्त इकडचं संस्थान तिकडं विलीन करायचं झालं काम. तर हा जो मुद्दा म्हणून राजकारण हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि तत्त्वज्ञानात लेबर, वर्क आणि ॲक्शन ह्या 3 वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज असतात, ह्युमन ॲक्टिव्हिटीज. आणि राजकारण हे कुठल्या ॲक्टिव्हिटीजमध्ये मोडतो आपण, त्याचं मी नंतर थोडंसं मी संक्षिप्तपणे मांडणार आहे. तर तेच आहे की मी संघ आणि BJP सोडून स्पष्टपणे मी कुठल्याही परिवर्तनवादी लोकशाही मानणाऱ्या व्यक्तीशी किंवा त्यांच्या विचारमंचावरती जात असतो आणि ती माझी कन्सिस्टन्सी आहे. पण त्यांच्यासोबत जात असताना मी ते कॅलिग्युला ह्या नाटकामधलं जे वाक्य आहे ते स्पष्ट मांडत असतो की इफ आय एम विथ यू आय एम नॉट फॉर यू, आय एम फॉर द व्हॅल्यूज दॅट यू आर ॲट लीस्ट ॲट दिस पॉईंट स्टँडिंग फॉर. बट वी नेव्हर नो दॅट टुमॉरो यू माईट चेंज अँड दॅट्स पॉसिबल. आणि म्हणून जोपर्यंत तुम्ही मूल्यांशी कटिबद्ध आहात तोपर्यंत आपण कॉम्रेड आहोत. कॉम्रेड हा फ्रेंच शब्द आहे, त्याचा शब्दशः अर्थ मित्रच होतो. म्हणजे कॉम्रेड म्हणजे इथं आपण विशिष्ट विचारसरणीशी त्याला आपण जोडतो, पण हा फ्रेंच शब्द आहे आणि त्याचा अर्थ मित्र होतो. तर हेल्दी डेमोक्रेसी म्हणजे काय, सुदृढ डेमोक्रेसी म्हणजे काय, डेमोक्रेसी विचार, थॉट, डेमोक्रेसी अंमलबजावणीची पद्धत आणि मूल्यमापन करण्याची एक मेकॅनिझम. तर आपल्या देशात जी घटना घटित झाली म्हणजे राज्यघटना, की ज्याच्यामुळे एक पॅराडाईम शिफ्ट होतो, एक वॉटरशेड मोमेंट समजला जातो. त्याच्याविषयी स्वातंत्र्यानंतर जे पंडित जवाहरलाल नेहरूंचं हे जे भाषण आहे त्याचं जरी आपण विश्लेषण केलं तर आपल्याला डेमोक्रेसीचा अर्थ आणि त्याचा सार त्याच्यावरती जरी चिंतन केलं तर आपल्याला माझ्या विषयाची स्वरूप काय आहे ते कळेल. तर मोस्ट ऑफ यू मस्ट हॅव हर्ड अबाउट दिस स्पीच आणि ते फार पोएटिक आहे आणि जगातल्या महत्त्वाच्या भाषणांमधून ते भाषण समजलं जातं. दॅट लॉंग इयर्स अगो वी मेड अ ट्रिस्ट विथ डेस्टिनी, नाव कम्स द टाईम टू रिडीम आवर प्लेज. हे जे भाषण आहे ती जी ट्रिस्ट विथ डेस्टिनी काय आहे आणि त्याच्यात एक शेवटच्या याच्यात एक पॅरा आहे, तिथं म्हणतं की द ॲम्बिशन ऑफ द ग्रेटेस्ट मॅन ऑफ अवर जनरेशन हॅज बीन टू वाईप एव्हरी टीयर फ्रॉम एव्हरी आय. हे जे आहे आपण जिथं आहोत त्याच माणसाची तो उल्लेख करता येते. दॅट मे बी बियॉन्ड अस, म्हणजे सब्बम दुःखम आपण मान्य करतो की सफरिंग्स पूर्णपणे कधीही नष्ट होणार नाहीत. बट सो लॉंग ॲज there are tears and suffering, we must work hard, we have to work hard in order to bring these dreams, because हे जे भाषण आहे ते स्वप्नवत आहे आणि लोकशाही हे मानवीय स्वप्न आहे. लोकशाही निसर्गात सापडणारी वस्तू नाही. लोकशाही हा मानवीय प्रयत्नांचा, मानवीय बौद्धिक उत्कर्षाचं हे फलित आहे. म्हणून लोकशाही विरोधी जो विचार आहे, लोकशाहीला मारक ज्या गोष्टी आहेत, जे एका प्रकारे नैसर्गिक जो खेळ आहे, डार्विनियन खेळ म्हणतो आपण, जो कमजोर आहे त्याला अजून कमजोर करायचं, जो स्ट्रॉंगर मोठा मासा छोट्या मासाला खातो, ते फार सोपं आहे. जे इतर लोक करतायत की जी उतरंड आहे तिला अजून व्हर्टिकल करतायत, ते फार सोपं आहे. म्हणून त्याच्यासाठी 4 लाख काय 40 लाख पण जमवता येतात. इथं 50 लोक जमवणं त्याच्यापेक्षा महत्त्वाचं आहे. म्हणून कारण
लोकशाही पूरक मूल्यांसाठी प्रयत्न करण्यासाठी जे लागणारे जे विजन आहे, कारण ते तुम्हाला आपोआप सापडत नाही. आपोआप आपल्याला निष्क्रिय श्रोते सापडतात. लोकशाही ही मोनो डिरेक्शनल युनिलॅटरल प्रक्रिया नाही आहे. लोकशाही, मी जेव्हा लोकशाहीचा लोक आणि शाही या शब्दांचा जेव्हा मी फोड करून सांगणार आहे तत्त्वज्ञान त्याचा अर्थ काय लागतो, तेव्हा कळेल की आधी शाही म्हणजे डेमोक्रेसीचा जो क्रसी हा शब्द त्याचा अर्थ सत्ता. सत्ताचा शब्दाचा अर्थ होतो रियालिटी ऑल्सो, पण त्याचा अर्थ असो फोर्स ऑल्सो, त्याचा अर्थ पॉवर पण होतो, आणि त्याचा अर्थ म्हणजे सत्ता, पॉवर, रियालिटी हे. पण ह्या सत्ता किती वेगवेगळ्या प्रकारच्या राहिलेल्या आहेत. आणि जी आता लोकशाही, लोकसत्ता, रिपब्लिक, पब्लिक थिंग आहे की अजून काहीतरी लोकशाहीपूर्व गोष्टी बऱ्याच प्रमाणात दिसतात, ते या खाली ज्या वेगवेगळ्या सत्ता राहिलेल्या आहेत त्याच्या दृष्टिकोनातून लोकशाही काय नाही ते आधी आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तो लोकशाही समजण्यासाठी, डेमोक्रेसी समजण्यासाठी थिओक्रेसी हा शब्द परिचयाचा असेल आपल्याला. थिओक्रेसीमध्ये क्रसी शब्द आहे म्हणजे सत्ता, आणि थिओस म्हणजे धर्मसत्ता. तर बऱ्याच देशांमध्ये अजून धर्मसत्ता आहे, किंवा इतिहासात धर्मसत्ता होती, किंवा धर्मसत्ता कधी कधी मागून काम करते पण ती अंतिम सत्ता असते, आणि डेमोक्रेसी फक्त फ्रंट असतं, म्हणजे जिथं फक्त धार्मिक लोकांच्या हातात सत्ता असते, त्याला आपण थिओक्रेसी म्हणतो. मग आपण प्रश्न केला पाहिजे की भारतातली डेमोक्रेसी थिओक्रेसी आहे की डेमोक्रेसी आहे. म्हणजे खरी निर्णय प्रक्रिया धोरणं संसदेत घेतली जातात की कुठेतरी धार्मिक गोष्टींमध्ये फसलेली लोक घेतात. कारण राजकारण सध्याच्या काळात जे राजकारणाचा अर्थ मॅनेजमेंट करून टाकलेला आहे. राजकारण इज नॉट जस्ट अबाउट मॅनेजमेंट. राजकारण इज मोर दॅन दॅट. राजकारण म्हणजे मॅनेजमेंट असेल तर मग ते त्याच्यातला यांत्रिकपणाच आपण अधोरेखित करतो आहे, त्याच्यातली जैविकता संपते, त्याच्यातलं सौंदर्य संपतं आहे. कारण राजकारण काय आहे की म्हणजे तुम्ही आमदार असू द्या, खासदार असू द्या, मंत्री असू द्या, ते फक्त मॅनेजमेंट म्हणूनच काम करतायत, मॅनेजर म्हणून काम करतायत. पण मॅनेजरच्या वधी जे ॲक्शन नावाची जी ह्युमन ॲक्टिव्हिटी असते तिथं अबिलिटी टू इनिशिएट समथिंग न्यू, अबिलिटी टू ऑफर समथिंग न्यू, दॅट इनोव्हेटिव्ह कपॅसिटी जी मानवी कपॅसिटी सगळ्यांमध्ये असते, तिचा अंतर्भाव ॲक्शन ह्या ॲक्टिव्हिटीमध्ये केला जातो. आणि राजकारणी जे असतात ते त्या स्फिअरमध्ये असतात की त्यांच्यात पुढाकार घेण्याची क्षमता असली पाहिजे. मॅनेजमेंटमध्ये तो अर्थ अपेक्षित नाही आहे. ते मॅनेजमेंट म्हणजे एक यांत्रिकपणा आहे त्याच्यात. आणि याच्यात मग जर सध्याच्या काळात राजकारण म्हणजे फक्त मॅनेजमेंट असेल, देन वी आर नॉट टॉकिंग अबाउट डेमोक्रेसी, वी आर टॉकिंग अबाउट ब्युरोक्रेसी. ती वेगळ्या प्रकारची सत्ता असते. क्रसी अगेन्स्ट सत्ता. ब्युरो मीन्स बाबू डम, बाबू लोकांची सत्ता. तर डेमोक्रेसी समजण्यासाठी आपण थिओक्रेसी शब्द पाहिला, आपण ब्युरोक्रेसी पाहिला. कुठे कुठे प्लुटोक्रेसीज आहेत. प्लुटोस हा ग्रीक शब्द आहे. प्लुटोस म्हणजे धनकुबेर, श्रीमंत लोक. ग्रीकमध्ये त्याचा शब्दशः अर्थ होतो की श्रीमंत. खरी सत्ता श्रीमंताच्या हातात असते, आणि लोकांच्या हातात असणारी सत्ता हा फक्त एक भ्रम असतो. तर आपण जरी प्रश्न विचारला की आपल्या देशात प्लुटोक्रेसी आहे की डेमोक्रेसी आहे, तर आपण सजग नागरिक आहोत, आपल्याला कळेल. अजून एक प्रकार समजा तो जेरंटोक्रेसी. जेरंटोक्रेसीचे जेरंटो जो आहे म्हणजे म्हातारी माणसं, म्हणजे खरी सत्ता म्हाताऱ्या माणसांच्या हातात आहेत. पण काय समाजात फक्त म्हातारीच माणसं असतात का? तरुण माणसांना कळत नाही का? तर आपल्या भारतीय राजकीय सत्तेकडे पाहिले तर जेरंटोक्रेसी आहे का हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आहे ना, की तुम्हाला मंत्रिपद होण्यासाठी किंवा आमदार खासदार होण्यासाठी एवढं म्हातारं व्हावं लागेल. दिस इज गुड फॉर यू. सो देर इज अ जेरंटोक्रेसी अँड देर इज समथिंग कॉल्ड टिमोक्रेसी. टिमोक्रेसी पण हा सत्तेचा प्रकार राहिला होता. ग्रीकमध्ये टिमोचा अर्थ होतो ऑनरेबल, प्रतिष्ठित. म्हणजे एका गावात काही 3-4 माणसंच प्रतिष्ठित असतात, आणि खरी सत्ता त्यांच्या हातातच असायला पाहिजे.
पण संविधान म्हणते की व्यक्तिप्रतिष्ठा ही सगळ्या व्यक्तींमध्ये असते. कारण संविधानाचा जो अल्टिमेट युनिट आहे, जात धर्म वगैरे नाही, व्यक्ती आहे अँड हिज राईट्स ऑर हर राईट्स. आणि व्यक्तीची प्रतिष्ठा जी आहे ती स्वयंभू आहे. भारतीय संविधानाचा मूलभूत पाया व्यक्ती आणि व्यक्तीची प्रतिष्ठा, आणि ती एवढी ॲक्सिओमॅटिक आहे की तिला प्रूव्ह करण्यासाठी मला काहीही गरज नाही की तुम्ही कुठल्या जातीचे, कुठल्या धर्माचे, कुठल्या भाषा बोलणारे. व्यक्ती असणं पुरेसं आहे. आणि भारतीय संविधानाचा तो पाया आहे की प्रत्येक व्यक्तीची प्रतिष्ठा ही समान आहे. तर मग ती टिमॉक्रेसी जो प्रकार आहे तो गळून पडतो. पण फक्त प्रतिष्ठित, मग ते परत आपण लोकशाही पूर्व काळातली गोष्ट झाली. मग लगेच आपण जेंडर स्टडीजमध्ये गेलो तर फॅलॉक्रेसी नावाचा प्रकार आहे. फॅलस इन ग्रीक म्हणजे पुरुष सत्ता. खरी सत्ता पुरुषांच्या हातात आहे की स्त्रियांच्या हातात पण आहे? सरपंच फक्त नावापुरता स्त्री असते की खरंच सरपंच असते? तर ह्या सगळे जे सत्तेचे प्रकार आहेत. आणि मग टेक्नॉक्रेसी नावाचा प्रकार आहे की फक्त तांत्रिकदृष्ट्या जे निरक्षर आहेत त्यांच्या हातात सत्ता, म्हणजे टेक्नोक्रॅट जे म्हणतो आपण त्यांना ती. तर हे वेगवेगळे जे सत्तेचे प्रकार आहेत जे मी तुम्हाला आता, आणि अजून बरेच आहेत. ॲरिस्टॉक्रेसी मध्ययुगीनमध्ये ॲरिस्टोसचा अर्थ होतो बेस्ट, ओन्ली द बेस्ट शुड रूल, आणि त्यांनाच कळेल. ऑटोक्रेसी काय असतं मग? ऑटोक्रेसी म्हणजे एकाधिकारशाही. एकाच माणसाला पूर्णच कळतं आणि त्याला जगाचं किंवा देशाचं, विश्वाचं आणि देशाचं पण त्याच्या मनात सगळं कळतं आणि त्याच्या मन की बातमध्ये सगळंच लपलेलं असतं. तर आपल्या भारतात नेमकं डेमोक्रेसी आहे की ऑटोक्रेसी आहे की फॅलॉक्रेसी आहे की जेरंटॉक्रेसी आहे की प्लुटॉक्रेसी आहे की टेक्नॉक्रेसी आहे की ब्युरोक्रेसी आहे? तर एवढे कार्यकर्ते बसलेले आहेत आणि कारण ते काही सर्वसामान्य नागरिक नाहीत, तर ते आर कमिटेड टू समथिंग. आणि प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये 100-500 लोकांना गोष्ट स्पष्टपणे समजवण्याची क्षमता असते. त्यासोबतच त्यांना वाचन करण्याची पण गरज आहे. कारण वाचन केल्याने, म्हणून मी परत ते उदाहरण देत असतो. हरियाणामध्ये एक महत्त्वाचे समाजसुधारक होऊन गेलेले आहेत सर छोटू राम. तर ते त्यांच्या जाट कम्युनिटीतले होते. तर म्हणायचे की जट तू पहिले बोलना सीख ले. जट तू पहिले बोलना सीख ले. इथं बोलून बोलून विश्वगुरू होऊन जातात आणि आपण बोलायलाच शिकत नाही. राजकारण, मगाशी मी सांगत होतो की राजकारण जो आहे तो संदिग्धतेचा खेळ असतो. म्हणून राजकीय तत्त्वज्ञान हे फार महत्त्वाचे विषय आहेत. राजकारण फार महत्त्वाचं आहे, कारण तुमच्या बेडरूमपासून तर तुमच्या शाळेपर्यंत सगळं राजकारण ठरवत असतं. जे राजकारण काळ जे नाटक होतं ते फार महत्त्वाचं नाटक होतं. राजकारण एवढं महत्त्वाचं असतं की ते पॉलिटिकल इकॉनॉमीपासून तुमचं सगळं ते रेजिमेंट करण्याची क्षमता असतं. म्हणून तुम्ही राजकारणाकडे दुर्लक्ष करत असाल, इट इज ऑलवेज ॲट युअर ओन कॉस्ट. म्हणून राजकारणाविषयीची साक्षरता सगळ्यात आली पाहिजे, महत्त्वाची असली पाहिजे. आता म्हणून जेव्हा सर छोटूराम म्हणतोय की जट तू पहिले बोलना शिकले. बोलणं हे फार महत्त्वाचं. बोलणं म्हणजे फक्त रेडीमेड वाक्य इकडे तिकडे फॉरवर्ड करणं नव्हे. आपल्याला काही आकलन जे हाती लागतं ते मांडण्याची क्षमता कमवणं, म्हणजे विचार करण्याची क्षमता कमवणं. विचार करण्याची क्षमता ज्याच्याकडे येते तो तिसऱ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये जातो, तो ॲक्शन ॲक्टिव्हिटीजमध्ये असतो. त्याला पुढाकाराची शक्यता त्याच्याकडे असते, नवीन दृष्टी देण्याची शक्यता असते. म्हणून मी म्हणतो की राजकारणीकडे ह्या दोघी गोष्टी असल्या पाहिजे. एक, सध्याची परिस्थिती जशी असेल तसं तिचं वस्तुनिष्ठ आकलन झालं पाहिजे. म्हणजे सध्याची जी परिस्थिती आहे आपल्या फेवरमध्ये आहे की आपल्याला प्रतिकूल आहे, त्याचं ऑब्जेक्टिव्ह आकलन. आणि कशी असायला पाहिजे त्याचं क्षितिज आणि जे आहे ते कधीही कलॅप्स करता येणार नाही. म्हणून रुसो हा महत्त्वाचा लोकशाही मूल्यांचा महत्त्वाचा विचारवंत समजला जातो. रुसो काय म्हणतो की डेमोक्रेसी कधी नव्हती, नाही आहे आणि कधी नसणार आहे, पण ती परत मांडावी लागणार आहे.
कारण ती निसर्गात सापडत नाही. तो मानवीय नैतिक मूल्यांचा आविष्कार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला नेहमी नैतिकतेचा उत्कर्ष झाल्याशिवाय तुम्हाला हा प्रयत्न सुचणारच नाही. म्हणून महात्मा गांधींकडे तो ऑरा का होता. मी तर म्हणतो की ॲज अ पॉलिटिकल थिंकर, त्यांच्या फिलॉसॉफीविषयी माझे मतभेद आहेत, पण पॉलिटिकल थिंकर म्हणून ही वॉज अनमॅच्ड इन द वर्ल्ड हिस्ट्री. व्हेरी फ्यू पीपल हू कम क्लोज टू महात्मा गांधी. कारण त्यांचं जे स्टेट क्राफ्ट आणि स्टेज क्राफ्ट, ही वॉज सो गुड ॲट इट. ही वॉज सो गुड ॲट इट. इट वॉज नॉट रँडम. मेनी पीपल डिडंट नो. कारण राजकारणात लोकसंग्रह हे सगळ्यात महत्त्वाचं ॲसेट असतं, लोकसंग्रह. आणि तो लोकसंग्रह कसा करायचा त्यांना माहिती होतं. आधी भाषा, आधी सगळं. म्हणून ज्या कॉन्टेक्स्टमध्ये महात्मा गांधी सक्रिय होते, तो आता फक्त एकच पॅराडाईम दिसतो तर या सगळ्यांचे नाकी नव्हतात. कारण तेवढी मेहनत घेण्याची क्षमता आणि तेवढी नैतिकता नाही ना आज. तेव्हा संघ पण होता, तेव्हा ब्रिटिश राज पण होतं, तेव्हा डावे पण होते, सगळे पॅराडाईम होते. पण महात्मा गांधी नेहमीच शेकडो किलोमीटर पुढे असायचे. काय असेल असं? कारण ती दृष्टी होती. त्यांना काय आहे आणि कसं असायला पाहिजे, याला दोन आपण म्हणतो की द फिलॉसॉफिकल अँड द रिअल. द रिअल म्हणजे काय आहे अँड काय असायला पाहिजे, ऑट टू बी. या दोन ध्रुवांमधील कसरत त्यांना उत्कृष्ट जमत होती. सध्या आपल्याला तर एकतर ह्या ध्रुवामध्ये फसलेले दिसतील किंवा त्या ध्रुवामध्ये फसलेले दिसतील. एकतर काय आहे, मग ते कधी त्या तुळशीपत्र चिपकून पास करणाऱ्या बाबांना बोलवेल, तर दुसऱ्या दिवशी त्याला मग उबाटामध्ये जावं लागेल. कारण ते फक्त जे आहे तिथं दे आर केटरिंग टू दॅट. कारण त्यांना त्यांची स्टेबिलिटी नाही आहे ती. आणि राजकारण हे पर्सनल घेण्याची गोष्टच नाही. जर तुम्ही पर्सनल घेत असाल तर यू आर स्टील नॉट मच्युअर फॉर पॉलिटिक्स. यू आर स्टील इमॅच्युअर. राजकारण ही पर्सनल घेण्याची गोष्टच नाही. आणि व्हॉट ऑट टू बी, कसं असायला पाहिजे, ते तुमचं परमनंट चिंतन असतं. ते डॉगमॅटिक नसतं. म्हणून गांधीजी 1920मध्ये जे होते ते फार वेगळे होते, 1940मध्ये फार वेगळे होते, आणि आता तर काही वेगळेच राहिले असते. म्हणून जेव्हा त्यांचा मृत्यू झाला तो त्यांचा अंतिम शब्द असू शकत नाही. कारण ते बदलते होते, परिवर्तनवादी होते ते. आणि म्हणूनच कसबे जे सूचित करू पाहत आहेत, रावसाहेब कसबे, त्याला तो आधार आहे की 1920चे गांधीजी, 1930चे गांधीजी, 40चे गांधीजी सतत बदलत होते. आणि कधीकधी ते जे रॅडिकल आहेत त्यांच्यापेक्षा जास्त रॅडिकल होऊन जात होते. पण त्याच्यासाठी तो ऑरा लागतो. तो ऑरा किती राजकारणी लोकांमध्ये दिसतो हे महत्त्वाचं आहे. तर आपण आता लोकशाहीमध्ये आपण शाहीचे प्रकार पाहिले, तर लोक या शब्दाकडे वळूया. लोक आपण किती साधारणपणे वापरतो हा शब्द, पण लोक ही संकल्पना आहे तत्त्वज्ञानातली. लोक, आता मी तुम्हाला फ्रान्समधलं एक उदाहरण देतो. म्हणजे सोसायटी हा जो शब्द आहे, सोसायटी, एव्हरीबडी वॉज नॉट पार्ट ऑफ सोसायटी. सोसायटी म्हणजे समबडी विथ हुम यू गेट असोसिएटेड. तिथून हा सोसायटी शब्द येतो. समबडी हू इज वर्दी ऑफ असोसिएशन. म्हणून आपण इंग्रजीमध्ये म्हणतो की ही इज अ मॅन ऑफ सोसायटी. म्हणजे याचा अर्थ की प्रत्येक माणूस वॉज नॉट मॅन ऑफ सोसायटी. प्रत्येक माणूस हा सोसायटीचा भाग नसतो. तसंच लोक जी संकल्पना आहे त्याच्यात आपोआप सगळेच त्यांचा समावेश होत नसतो. कारण लोकशाही पूर्व जी संकल्पना आहे लोकची, ती लोकशाही मूल्यांवरती आधारित नव्हतीच. महात्मा फुले जे म्हणतात की एकमय समाज, म्हणजे आपला समाज हा एकमय आहे का. म्हणजे ज्याला आता 2018चीच गोष्ट असेल माझ्यामध्ये, कदाचित 18-19ची गोष्ट असते. भारताचे प्रथम नागरिक कोण होते? कोविंद. त्यांना पुरीमध्ये मंदिर प्रवेश करू दिला नव्हता. 3-4 तास त्यांना रोखून ठेवलं होतं. किती? 3 तास. प्रथम नागरिक, ते प्रथम नागरिक होते. जरी लोक एकमय लोकाचे ते एक अंश राहिले असते, तर त्यांना हा खरं तर घटनानिविष्ट अधिकार आहे. जेव्हा प्रथम नागरिकाचे जे मूलभूत अधिकार, आणि ज्या गोष्टीची मी मगाशी चर्चा केली, प्रतिष्ठा, व्यक्तीची प्रतिष्ठा जी असते ती प्रथम नागरिकाची जर सेफ नाही तर तुम्ही आम्ही कोण आहोत. तर इथं थिओक्रेसी किती पॉवरफुल आहे पहा तुम्ही.
लोकशाही, आणि आता तर लोकशाही बरेच तर संसदेत बसणारे आहेत की 1947मध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंनी जे भाषण दिलं होतं ते तर निरर्थक होतं. खरं स्वातंत्र्य 14मध्ये मिळालेलं आहे ना. म्हणून मी सांगतो, आणि शेवटच्या वाक्यामध्ये जे पंडित जवाहरलाल नेहरू म्हणतात की दॅट दी ॲम्बिशन ऑफ दी ग्रेटेस्ट मॅन ऑफ अ जनरेशन हॅज बीन टू वाईप एव्हरी टीयर फ्रॉम एव्हरी आय. दॅट मे बी बियॉन्ड अस, that may be beyond us, but we have to try and try hard, because these are the dreams for India, but also these are the dreams for the world. तर त्या भाषणात वैश्विकता सुद्धा लपलेली आहे. म्हणजे आपले भारताचे संविधानाचे जे मूल्य आहेत ते वैश्विकतेशी फारकत घेणारे नाही आहेत. म्हणून आपण जेव्हा वैश्विकतेच्या प्लॅटफॉर्मवरती जातो, मंचावरती जातो, तेव्हा आपण बरोबर महात्माजींसमोरच झुकतो. तिथं इकडचे वीर वगैरे तिकडे नाही आपल्याला आठवत. नाव घ्यायला पाहिजे ना, मला तर, मी तर आदर करणार आहे तिथं, कारण तुम्हाला वैश्विकता कुठल्या मूल्यांमध्ये तुम्हाला कळतं. म्हणून त्या स्पीचमध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंनी ती, कारण आपले लोकशाहीचे मूल्य जे आहेत दे आर कन्सिस्टंट विथ द व्हॅल्यूज दॅट द होल वर्ल्ड इज स्ट्रायव्हिंग फॉर. तर तुम्ही संविधानाचे जे मूलभूत मूल्यांचा तुम्ही विचार केला की at the stroke of the midnight hour when the world sleeps, India will awake to life and freedom. हे जे वाक्य आहे, India will awake to life and freedom, स्वातंत्र्य आणि जीवन यांना समान अर्थी शब्दांमध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंनी तिथं मांडलेलं आहे. जे स्वातंत्र्य जे आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, नोकरी कुठली करायची त्याचं स्वातंत्र्य, कोणाशी लग्न करायचं त्याचं स्वातंत्र्य, मी काय खायला पाहिजे त्याचं स्वातंत्र्य, हे फक्त प्रॅक्टिकल इश्यू नाही आहेत, ते प्राणवायू आहेत. हे जे स्वातंत्र्याचं मूल्य आहे, बरोबर त्याच वेळेस लोकशाही विरोधी जी विचारसरणी होती थैमान घालत होते. म्हणून त्या कॉन्टेक्स्टमध्ये आपण जसं पंडित जवाहरलाल नेहरू आणि महात्मा गांधी यांच्या शब्दांविषयी आपण लक्षपूर्वक आपण विवेचन करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पण भाकीत केलं होतं. ते म्हणाले होते की विथ द कॉन्स्टिट्यूशन, संविधानामुळे भारतीय समाज एक आंतरविरोधात्मक जीवनात प्रवेश करतोय. इन पॉलिटिक्स वी विल हॅव डेमोक्रेसी, बट इन सोशल स्पेस वी विल हॅव एक्झॅक्टली ऑपोजिट दॅट कॉन्ट्रडिक्ट्स डेमोक्रेसी. म्हणजे आपले जे सामाजिक व्यवहार आहेत, आपले जे रिच्युअल्स आहेत, ज्यांचा उल्लेख मगाशी उज्ज्वल भाऊंनी केला, यांच्यात व्यवस्थित विश्लेषण केलं प्रतिकांचं वगैरे, फार कमी आहेत की तिथं समतावादी गोष्टी दिसतात. म्हणजे माझ्या पुस्तकात जो सत्यनारायणचा उल्लेख केलेला आहे मी, जे 2015मध्ये मी जेव्हा परततो आणि वयाच्या 36व्या वर्षी माझं लग्न होतं, भाऊ म्हणतो काहीतरी कार्यक्रम ठेवतो घरी, मला थोडी माहिती हो सत्यनारायण ठेवणार आहे. त्याला माहिती आहे की ह्या गोष्टी वगैरे मी करत नाही, पण चला गेलो कुठेतरी साखरे रोडला त्यांनी राहण्याची व्यवस्था केली होती. मी दुपारी गेलो उशिरा, तर आमच्या गावातली सगळी गर्दी बसलेली तिथं. पाहिलं अरे मध्ये तर सत्यनारायण चालू आहे. मग तेवढं आमच्या काकू म्हणते, बुरा बावले उशीर होई घ्या म्हणे, सत्यनारायण तर होई घ्या म्हणे, सत्यनारायण झाला म्हणे. आणि मला ते पाहिलं तर मला विचित्र प्रकार वाटला की काय चालू आहे. मग तेवढ्यात आजी ती माझी काकू म्हणते, असं कर म्हणे, बा म्हणतात त्यानं पाय पडले आणि प्रसाद लिहिले म्हणे. आता हे पहा, म्हणजे ज्यांना वर्चस्ववाद कशा तरी पद्धतीने धर्माचा बुरखा घेऊन लादायचा आहे, ते लगेच आस्थेचा विषय करतील याला. म्हणून ही जी विषमतावादी सरणी धर्माचा बुरखा का पांघरून येते, कारण राजकारण्यांची कोंडी करण्यासाठी. काही व्यामिश्र असतं, इट्स नॉट दॅट इझी. मग मी काय असतं की मी माझे विचार कोणावरती लादत नाही, आणि ती माझी पद्धत नाही. पण तुमचे तरी नका लादू, एवढं माझं मिनिमम निगोसिएशन असतं. तर मी पाहिलं तर बामन तात्या 25-26 वर्षाचं पोरगं बसलेलं होतं तिथं. मग मी त्याच्याकडे म्हटलं, नाव काय रे तुझं? नाव सांगितलं त्याने. म्हटलं किती शिकलेला आहे? तो म्हणे ग्रॅज्युएशन झालेले, वडिलांचा व्यवसाय पाहतोय म्हणे. तो हा बघला, त्याच्या आयुष्यात असे प्रश्न कोणी विचारले नसतील त्याला. म्हटलं नाव ओके म्हटलं. मग त्याला सोडून दिलं. म्हटलं हा प्रामाणिक आहे. तो प्रामाणिक म्हणतो की त्याच्या वडिलांचा व्यवसाय पाहतोय तो. म्हटलं चूक त्याची नाही, चूक तुमची आहे.
काय बी करतो कुणबी अजून 2 गाया हासडी द्यात. म्हटलं लाजा वाटतं का तुम्हाला? म्हटलं माझं वय 36, PhD करून पास मास्टर करून मी JNUमध्ये तत्त्वज्ञानाचा प्राध्यापक, याचं वय 25, आणि तुमचा समाज, तुमच्या आस्था, तुमचा धर्म म्हणतो की मी त्याचा पाय पाडावा. ते विचार करा, लाज वाटायला पाहिजे. म्हटलं चूक त्याची नाही, तुम्ही गुलाम आहात. म्हटलं मग किती महात्मा फुले झालेत, किती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आलेत, आपल्याला शब्दच कळत नाही. म्हटलं म्हणून जेव्हा हे जे धार्मिक गोष्टी येतात ना, ह्या ज्या उत्तर भारतामधून फलटणी मागून फलटणी पाठवण्याचं कारस्थान काय आहे? महाराष्ट्र जड जातोय. एवढे 4-4 लाखाच्या त्यांनी सभा जरी भरवल्यात तरी सिंगल डिजिटमध्ये आले ते, आणि ते पण 2-3 जागेवर 5 जागा मिळाल्या असतं BJPला, मी सांगतो. कारण इथं लोकांनी पूर्ण आयुष्य दिलेलं आहे विचारांसाठी. एवढं सोपं नाही महाराष्ट्र. 150 वर्ष जो इतिहास आहे महाराष्ट्राचा, ते रँडम नाही आहे. मी उत्तर भारतात 20-22 वर्षांपासून राहतो आहे, म्हणून मी डॉक्टरांना सांगितलं, म्हटलं तुम्ही सेल्फ क्रिटिकल आहात, म्हणजे ते आपल्या रिलेटिव्हली स्पीकिंग तरी मी कठोर असतो महाराष्ट्रीयन राजकारण्याविषयी, पण उत्तर भारताची परिस्थिती पहा. चुकूनसुद्धा ते इंटेलेक्च्युअल्स लोकांना जवळ देत नाही. म्हटलं काय कारण आहे? आता कुठं, आता त्यांना पण आता सुधारायला लागले, समाजवादीवाले बोलवायला लागलेत, RJDवाले बोलवायला लागलेत कॅम्पसमध्ये. ते पण मग 1-2 खासदार असतील तेव्हाच. महाराष्ट्रात तसं नाही आहे. महाराष्ट्रात जो लोकशाही विचार आहे तरी काय? जी सत्ता आहे, सत्ता ही नेहमी जोपर्यंत मानवीय सहजीवनाचा जो व्यवहार असेल तोपर्यंत ती फोर्स असणार आहे. पण ती फोर्स व्हर्टिकली वाहते की हॉरिझॉन्टली वाहते की कधी कधी किऑटिकली वाहते, तो वेगळा प्रकार आहे. तर ती जी फोर्स आहे तिचा आपण लिगली थिओरिटिकली सोर्स कुठे, तिचा स्रोत कुठे आपण मानतो? लोकांमध्ये मानतो. म्हणजे थिओक्रसीमध्ये की पॉवर स्टेम्स फ्रॉम सम डिवाइन फोर्स, म्हणजे डिवाइन विल. म्हणजे उदाहरण सांगतो मी, जेव्हा फ्रेंच राज्यक्रांती झाली तोपर्यंत फ्रान्सचा जो राजा होता तो त्याचं नाव होतं की किंग ऑफ फ्रान्स. पण राज्यक्रांती होताच लगेच रिपब्लिक झालं नव्हतं. मध्ये काही काळ त्यांनी कॉन्स्टिट्युशनल मोनार्कीचा प्रकार करण्याचा प्रयत्न केला. आपली संसदीय लोकशाही आहे, म्हणजे लोकशाहीचे वेगवेगळे मोड जे असतात तो वेगळा प्रकार आहे. ती किती यशस्वी आहे आपण मूल्यांकन करू शकतो. ब्रिटिश लोकशाही जी आहे ती कॉन्स्टिट्युशनल मोनार्की आहे. स्विस लोकशाही जी डिरेक्ट पार्टिसिपेटरी आहे. फ्रेंच आहे ती प्रेसिडेन्शियल आहे. असे अनेक प्रकार असतात. हिटलर पण लोकशाही मार्गानेच आला होता. हे मोड्स असतात लोकशाहीचे. पण जेव्हा राज्यक्रांती झाली तर तेव्हा त्यांनी रिपब्लिक न करता कॉन्स्टिट्युशनल मोनार्कीचा प्रयत्न केला. नंतर परत रेस्टोरेशन झालं आणि परत राज्यक्रांती झाली. म्हणजे आपल्याला फक्त 1789चीच राज्यक्रांती माहिती आहे, पण 19व्या शतकात 3 महत्त्वाच्या राज्यक्रांती झाल्या. 20व्या शतकात सुद्धा 2 महत्त्वाच्या झाल्या. फ्रान्समध्ये असं जेव्हा त्यांना बोर व्हायला लागतं लगेच राज्यक्रांती करतात ते. तर त्यांचा छंदच आहे तो. कारण तेवढं 500 वर्षाचं ते आपण मंथन चिंतन आणि ते आपण म्हणून की ते व्हायब्रंट स्पेस आहे पॅरिस किंवा फ्रान्स. कारण 500 वर्ष आहेत ना, आपल्याला काय 60-70 वर्ष फिर भी क्या किया आहे. तर त्यांचा तो इतिहास आहे. तर तिथं काय करतात मग, फ्रेंच किंग ऑफ फ्रान्स ऐवजी ते किंग ऑफ फ्रेंच असं वापरतात. म्हणजे फ्रेंचमेन. म्हणजे युअर सोर्स ऑफ पॉवर इज नॉट फ्रॉम अन ॲब्स्ट्रॅक्ट एंटिटी कॉल फ्रान्स बट कॉन्क्रीट पीपल कॉल फ्रेंच पीपल. So long as we will, you will be the king. म्हणजे ती पॉवरचा जो स्रोत आहे ती फ्रेंच माणसं आहेत. मग नंतर त्याला कापतात आणि नंतर मग डायरेक्ट म्हणतात तुम्ही नको, सरळ आम्ही कॉन्स्टिट्यूशनच. तर आपल्याकडे सोर्ससुद्धा माणसंच असायला पाहिजे, लोकच असायला पाहिजे. अंतिम सोर्स जो पॉवरचा आहे तो माणसंच आहे. प्रयोजन माणसांसाठीच असायला पाहिजे. लोकशाहीचं प्रयोजन, लोकशाहीचं स्रोत आणि लोकशाहीची पद्धती. तर पद्धतीमध्ये ही पद्धती आहे रिप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रेसी आपली, की आपण आपले रिप्रेझेंटेटिव्ह पाठवतो, पण ते आपले रिप्रेझेंटेटिव्ह प्रतिनिधी आहेत. नंतर ते गुवाहाटीला जातात तो वेगळा मुद्दा आहे. तुम्ही पाठवतात पण ते, म्हणून तो डिफेक्ट आहे. म्हणून राजीव गांधी यांनी जे पंचायत राजची जी स्कीम आणली होती ते की डेमोक्रेसी शुड बी ट्रिकल डाऊन टू द लास्ट मॅन.
सो म्हणजे तोच झाला की इकडे जे आता लाडकं जे चालू आहे, माझ्या मते महाराष्ट्रात इट विल नॉट वर्क. देर इज अ क्वालिटेटिव्ह डिफरन्स बिटवीन मध्य प्रदेश अँड महाराष्ट्र. आय थिंक सो. देर इज अ क्वालिटेटिव्ह डिफरन्स अँड दिस विल नॉट वर्क. I'll take kind of just 10 minutes or so. तर मग लोकशाही आपण इम्प्लिमेंट करताना करतो काय? भाषणांनी होतं का पूर्ण? फक्त व्याख्यानं देऊन किंवा कॉन्फरन्स घेऊन लोकशाही खरंच त्याला काही मदत होते का लोकशाही प्रक्रियेला? तर खरं तर लोकशाही तत्त्वज्ञानात फ्रीडम हा जो शब्द आहे त्याला 2 अर्थ लावले जातात. एक असतं की फिलॉसॉफिकल फ्रीडम आणि एक असतं पॉलिटिकल फ्रीडम. फिलॉसॉफिकल फ्रीडम लोकशाही या विचारांच्या साहित्यात असं असतं की हे मानवीय जीवनाशी समकालीन आहे. म्हणजे ते काय विशिष्ट देशाची मक्तेदारी नाही. लोकशाही विचार जो आरोप केला जातो की यांनी संविधानाचे मूल्य बाहेरून आणलेले आहेत, तर तत्त्वज्ञानात त्याला आर्ग्युमेंट आहे की लोकशाही जे मूल्य आहेत ते बाहेरून आणले गेलेले नाहीत. ते खरं तर मानवीय जीवनाशी ते को इव्हल आहेत. म्हणजे ते समकालीन आहेत, ते नेहमीच होते. फक्त ते राज्य संस्थेत आले नव्हते. नाहीतर लोकशाहीचे विचार जे आहेत ते जवळपास प्रत्येकात ती स्वातंत्र्याची आस असते, पुढे जाण्याची आस असते. याला फिलॉसॉफिकल फ्रीडम असं म्हटलं जातं. जरी फिलॉसॉफिकल फ्रीडम हे युनिव्हर्सल आहे, प्रत्येक माणसात आहे, प्रत्येक देशाच्या माणसात आहे आणि प्रत्येक शतकात होतं, हे जे फिलॉसॉफिकल फ्रीडम जे मानलं जातं. आना अरेंथ ही जर्मन थिंकर आहे, तिच्या साहित्यात बरंच लिखाण आहे. आणि दुसरं असतं की पॉलिटिकल फ्रीडम. पॉलिटिकल फ्रीडम म्हणजे जे प्रत्येक माणसात जी स्वातंत्र्याची आस आहे, स्वातंत्र्याची भूक आहे किंवा प्रतिष्ठेची आस आहे, प्रतिष्ठेची भूक आहे, तिला ॲक्टिवेट करण्यासाठी, तिला चालना देण्यासाठी भौतिक परिस्थिती तशी आहे का, त्याला पॉलिटिकल फ्रीडम म्हणतो आपण. म्हणजे जे ऑब्जेक्टिव्ह कंडिशन्स आहेत ते आता प्रत्येक व्यक्तीमध्ये मूलभूत क्षमता आहेत आणि त्या जन्माने ठरत नाही, तर त्या मूलभूत आहेत, सुप्त आहेत आणि त्यांना चालना देण्यासाठी समान संधींचा जो अवकाश आहे त्याला आयझोनोमिया म्हटलं जातं की आर्टिफिशियल इक्वालिटी. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पण या शब्दाचा वापर करतात. इक्वालिटी इज अ फिक्शन बट अ नेसेसरी वन अँड अ लिगल वन. याचा अर्थ काय होतो की इक्वालिटी ही निसर्गात सापडणारी वस्तू नाही, तर माणसाने कृत्रिमरित्या तयार केलेली ती वस्तू आहे आणि ते परत माणसाच्या नैतिक आणि बौद्धिक उत्कर्षाचं फलित आहे ते. आणि ते टिकवण्यासाठी ते एकदा लावलं म्हणजे आपोआप वाढत नाही, परत परत त्याला खतपाणी घालावं लागतं. लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी फक्त एकदा तुम्हाला स्वातंत्र्य मिळालं म्हणजे जेन्यूचे माणसं प्रोटेस्ट का करतात? ते जे पॉलिटिकल फ्रीडम आहे ते पॉलिटिकल फ्रीडमला ॲक्टिवेट करण्यासाठी जो परत जो प्रयत्न आहे तो प्रत्येक युनिव्हर्सिटीमध्ये झाला पाहिजे, प्रत्येक गावात झाला पाहिजे, त्या सभा झाल्या पाहिजे, त्या जनतेच्या मुद्द्यांवरती लोक गोळा झाली पाहिजे. पण लोक गोळाच होत नाही जनतेच्या मुद्द्यांवरती. त्याला पब्लिक स्फिअर नावाचा प्रकार असतो. पब्लिक स्फिअर इज द व्हेरी कंडिशन फॉर एनी डेमोक्रेसी टू सक्सीड. भारतात पब्लिक स्फिअर नसल्यासारखं आहे. पब्लिक स्फिअर म्हणजे की जिथं माणसं गोळा होतात आणि त्यांच्या आर्थिक, त्यांच्या जे आपल्या दैनंदिन जगण्याचे जे प्रश्न आहेत त्याच्यावरती चिकित्सकपणे चर्चा करतील, त्याला पब्लिक स्फिअर म्हणतो आपण. ते पब्लिक स्फिअर इथं बैठका आहेत, पण पब्लिक स्फिअर की जिथून काहीतरी डिस्कोर्स तयार होतो, जिथं काहीतरी वेगवेगळे जे विवेक असतात, वेगवेगळे जे पॅराडाईम असतात ते त्यांच्यात चर्चा होते. फक्त एका माणसाचं मत गृहीत धरलं जात नाही. तो जो पब्लिक स्फिअर जो पॅरिसमध्ये दिसतो, जो बर्लिनमध्ये दिसतो, जो लंडनमध्ये दिसतो, तो व्हायब्रंट आहे तिथं. त्यांचा मीडिया पण तेवढा व्हायब्रंट आहे. आपल्याकडे पब्लिक स्फिअर आपल्याला JNUमध्ये दिसतो, तर JNUला बदनाम केलं जातं. मग मी म्हणतो, मगाशी यांनी जेव्हा माझा उल्लेख केला की आपला खानदेशपुत्र, मी खानदेशपुत्र वगैरे असं मला ते फार संकोच केल्यासारखं वाटतं. म्हणजे आयराणी बोलस आयराणी भाषण बी टाकतो, तो वेगळा मुद्दा आहे. पण मी एक व्यक्ती आहे ते पुरेसं आहे. मला एक व्यक्ती म्हणून मी 20 वर्ष बाहेर होतो आणि मी जेव्हा 10 पासून शिकवतो JNUमध्ये, कोणीतरी मला भेटायला यायचं आणि मराठी प्राध्यापक आहे तिथं, अरे फ्रेंड्स तू त्यांनी शिकवता का? मुंबईचे की पुण्याचे? म्हणतो धुयामा लोक राहतात नाही का? पण त्यांच्या दृष्टीने
फ्रेंचमध्ये फ्रेंच तत्त्वज्ञान शिकवणारा धुळ्यातून येणार आहे. मुद्दा आहे की शिक्षणाने हे शक्य होत असतं. माझ्या जीवनात JNU राहिलं नसतं किंवा युरोपियन फेलोशिप राहिली नसती किंवा इफ्लू राहिलं नसतं की जे पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्यांची स्थापना केलेली आहे, JNU जे इंदिरा गांधींनी केलेलं असतं, तर मी कितीही सकाळी 3:30 वाजता उठून थंड्या पाण्याने आंघोळ केलं असतं तरी मी झालो असतो काही नाही. त्याच्यासाठी त्या संस्था निर्माण करणं, त्याला आपण भौतिक अवकाश म्हणतो, ते पॉलिटिकल अपॅरेटसचं काम असतं. ते ज्या काही प्रमाणात महाराष्ट्रात ती परिस्थिती दिसते, कारण महाराष्ट्राला ती एक सापेक्षरित्या का होईना एक राजकीय लीडरशिप लाभलेली आहे की आपल्याला लोकशाही पूरक काहीतरी भौतिक इन्फ्रास्ट्रक्चर ते आपल्याला उभं करावं लागेल की जे तुम्हाला उत्तर भारतात दिसत नाही. त्याचा फायदा असा होतो की इथं गावातला माणूससुद्धा लोकशाहीरित्या सजग वाटतो आपल्याला. म्हणून पॉलिटिकल फ्रीडम इज दी नेसेसिटी ऑफ क्रिएटिंग ऑब्जेक्टिव्ह रियालिटीज, युनिव्हर्सिटीज, असे अवकाश, अशी फॉरम की इथं काय की तुम्ही तुळशी पत्र लावा आणि तुम्ही 10वीत पास होणार असे प्रकारनं नाही चालत नाही. तर आपण फक्त त्याचा विरोध केला तर आपण प्रतिक्रियावादी होऊ. आपल्याला फक्त विरोध केला तर आपल्याला हाती काहीच लागणार नाही. आपण त्याला पर्याय काहीतरी देतो आहे की ज्यांना समोरच्याला पण पटेल, पण आपण विरोध करू आणि तेच त्यांना अपेक्षित आहे की आपण फक्त प्रतिक्रिया देऊ, कारण ते पॉलिटिकली त्याच्यासाठीच केलेलं असतं. आपण जरी उदासीन असलो त्याच्या बाबतीत, मग त्यांना वाटेल अरे उज्ज्वल दादा एवढा शिकलेला आहे आणि सनदी अधिकारी होऊन गेला, त्याला का बरं हे पटत नसेल. ते पण प्रश्न, सगळ्यांना विवेक दिलेला आहे. म्हणून माझ्या मते ह्या गोष्टींच्या बाबतीत प्रतिक्रियावादी होणं चुकीचं आहे. एकतर तुमच्याकडे कॉन्क्रीट प्लॅन असायला पाहिजे, जो लोकशाही मूल्यांना, जो समतावादी, न्यायाधिष्ठित, ज्ञानधिष्ठित समाज निर्मितीसाठी जो एक कृती कार्यक्रम असतो. कारण आपल्या संविधानात स्पष्टपणे मांडलेलं आहे की न्यायाधिष्ठित, समतावादी आणि ज्ञानधिष्ठित म्हणजे की आपण तिकडे आता जातोय, वी आर मुव्हिंग टुवर्ड्स नॉलेज सोसायटीज. आणि आता शेवटी मी हा मुद्दा, जो 3 वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज असतात की जे आपल्याला डिफाईन करतात, त्या काय असतात? लेबर, वर्क अँड ॲक्शन. लेबरचा अर्थ होतो की दॅट इज समथिंग कॉमन विथ अस अँड ऑल लिव्हिंग बिंग्स. वी हॅव टू लेबर फॉर सर्वायवल. आपल्या ज्या गरजा आहेत, भौतिक गरजा आहेत, त्याच्यासाठी कितीही श्रीमंत असला तरी किमान डायजेस्ट करण्यासाठी लेबर तरी करावं लागतं. असं कोणी म्हटलं की मी एवढा श्रीमंत आहे की मला डायजेस्ट करण्यासाठी पण लेबर करावं लागत. लेबर इज दॅट फंडामेंटल कंडिशन ऑफ बिंग अलाइव्ह अँड दॅट मेक्स अस ऑल इक्वल. आणि दुसरं आहे की वर्क दॅट लीड्स टू व्हॉट वी कॉल टेक्नॉलॉजी, आणि दॅट सेपरेट्स अस फ्रॉम रेस्ट ऑफ द लिव्हिंग बिंग्स. जे बाकीचे जे प्राणी आहेत, पक्षी आहेत वगैरे, त्यांच्यापासून सेपरेट करणारा प्रकार आहे तो दुसरा प्रकार वर्क, की आपण काहीतरी वस्तू बनवतो, मग त्या वस्तूत मॉडिफाय करत जातो, मग त्याच्यात आपल्याला क्युम्युलेटिव्ह प्रोग्रेस वगैरे दिसत जाते आपल्याला. लेबर आपण प्राण्यांप्रमाणे लेबर वगैरे करतो, आणि किंवा म्हणजे त्यात एक समानता आहे. दुसरा वर्क म्हणजे आपण काहीतरी बनवत जातो. जे 10,000 वर्षापूर्वी जरी गुहेत राहत असू तर आज आपण स्काय क्रेपर्समध्ये राहतो आहे. तिसरा प्रकार आहे तो आहे ॲक्शन. आणि ॲक्शन हा जो प्रकार आहे तो विचारांशी संबंधित आहे. तो प्रकार फक्त मॅन्युअल लेबर किंवा सर्वायवल लेबरशी नाही, तर तो मेंदूशी संबंधित आहे. आणि दॅट सेपरेट्स अस, डिफरन्शिएट्स अस क्वालिटेटिव्हली फॉर मेनी थिंग्स. पण याचं काय झालं की मोठ्या प्रमाणात जिथं लोकशाहीचा अभाव दिसतो तिथं मोठ्या प्रमाणात लोकसंख्येला लेबरमध्ये ढकललं जातं. म्हणजे त्यांना ॲक्शनपर्यंत जाऊच दिलं जात नाही की जिथं ते विचार करतील. त्यांना फक्त विश्वगुरू आला म्हणजे उभं राहणारे पाहिजेत, विचार करून काहीतरी मांडतील अशी लोक नको आहेत त्यांना. स्वतंत्र विचार करणारे, जे ॲक्शन याच्यात राहणारे, त्यांना नको आहे. मग त्यांना काय की नाहीतर मग बनवा. म्हणून भारताचा जरी आपण जगाचा जरी विचार केला, आपण सर्व्हिस प्रोव्हायडर आहोत. मॅन्युफॅक्चर आणि इनोव्हेशन R&D मध्ये आपण कुठे आहोत तुम्ही पाहू शकता. R&D म्हणजेच ते ॲक्शन झालं. आणि वर्किंगमध्ये म्हणजे ठीक आहे, मॅन्युफॅक्चरमध्ये काही प्रमाणात आहोत आपण, पण लेबरमध्ये आहोत आपण.
वी आर जस्ट द मार्केट, बिग मार्केट. दे नो दॅट दे कॅन कन्झ्युम एनिथिंग. दे नीड दॅट. ते पण तसं विचार करतात आपल्याविषयी, म्हणजे आपल्याला त्यांनी जनावरांच्या पातळीवरती आणून ठेवलेलं आहे. कारण आपली किंमत फक्त महिन्याला रेशन मिळवण्याची आहे आणि ते पुरे आहे. ही जी व्हर्टिकल होते ना, तेव्हा फक्त काहीच लोक ॲक्शनमध्ये ठेवले जातात. सगळ्यांना ती शक्यता नाकारली जाते. लोकशाही म्हणते की सगळ्यांमध्ये ती सुप्त शक्यता आहे आणि क्षमता आहे तिथपर्यंत पोचण्याची, विचार करण्याची, लीड करण्याची. पण जेव्हा अशी व्हर्टिकॅलिटी असते तर तुम्हाला फक्त सर्वायवलसाठी महिन्याला एवढं रेशन दिलं जाईल. त्याचा तत्त्वज्ञानात अर्थ असा होतो की तुमच्यातलं माणूस पण नाकारण्यात आलेला आहे. किंवा तुम्हाला जास्तीत जास्त मॅनेजमेंटमध्ये ठेवलं जाईल. जे सांगितलं ना ते एक्झिक्यूट करा. म्हणजे आजचे खासदार जवळपास त्याच्यात टाकले जातात. त्यांच्याकडे काम असं ध्येय धोरण ठरवणं थोडीच असतं. ते थोडीच ठरवतात. त्यांचं फक्त दिवसभर कानाला फोन लावणं, दादा माझी ते ना ट्रक सापडून गेली, सोडून द्या ना. दादा असं ते माझी फाईल तिथं फसली, तेवढं करून द्या ना. हे राजकारण्याचं कामच नाही. ज्या समाजाची लोकशाही सुदृढ असते त्या समाजात हे आपोआप होतं. कुठल्याही राजकारणी माणसाला ह्या गोष्टींसाठी फोन करायची गरज लागत नाही. लंडनमध्ये, पॅरिसमध्ये तुम्ही नागरिक असणं पुरेसं असतं ह्या गोष्टी करून घेण्यासाठी. इथं जोपर्यंत आमदार, खासदार किंवा नगरसेवक फोन लावत नाही आणि मग ते आमदार, खासदार, नगरसेवकांना वाटायला लागतं की अरे हेच राजकारण आहे. मग तो जास्तीत जास्त लोक संपर्क म्हणजे असं कामं करत सुटणं. अरे हे काम आहे का त्याचं? आणि मग ध्येय धोरण ठरवतं तरी कोण? नागपूरमध्ये ठरवले जातात ते. म्हणून विचार करा, तुम्ही सगळे इथे बसलेले आहात, तुम्ही ज्या क्षमतेत बसले आहात तुम्ही त्या तिसऱ्या स्फेअरचाच विचार करायला पाहिजे. त्या तिसऱ्या स्फेअरचं तुम्हाला विचार करणं आणि ते विचारातली वस्तुनिष्ठता स्वतः आत्मटीका करून, आत्मचिकित्सा करून, पडताळून पाहणं आणि आपले ज्यांना आपण समान मानतो त्यांच्याशी चर्चा करणं, त्यांच्यापासून सुद्धा शिकत जाणं, तसं ती लोकशाही पुढे सरकत जाते. आणि हा जो पब्लिक स्फेअर जसं जसं तुम्ही वाढवत जाल, एका गावात 5 लोक असं व्यवस्थित चर्चा कराल, वाचन कराल, लायब्ररी असेल, वाचन म्हणून जट तू पहिले बोलणं शिकले. बोलायचं, विचारपूर्वक बोलायचं कसं हे फार महत्त्वाचं आहे. प्रामाणिकपणे बोलायचं कसं. आपल्याला तिरस्कार करायचं काही काम नाही. जरी तुम्ही तिरस्कार करत असाल, द्वेष करत असाल, यू आर नॉट गुड फॉर पॉलिटिक्स. यू आर नॉट गुड फॉर पॉलिटिक्स. यू आर काउंटर प्रोडक्टिव्ह फॉर पॉलिटिक्स. इट्स बेटर टू गिव्ह अप. ते कारण पर्सनली कशाला घेत आहेत तुम्ही? म्हणून मी बऱ्याचदा संघाचं माझं नातं वेगवेगळं आहे, मी माझ्या पुस्तकात लिहिलेलंच आहे. पण मी JNUमध्ये पण मला माहिती आहे रिअल पॉलिटिक्स काय असतं. मी तर स्पष्टपणे सांगत असतो माझ्या काही मित्रांना की पॉलिटिक्स मध्ये बिट्रेयल इज द प्रायमरी मटेरियल. बिट्रेयल म्हणजे असं नाही की तुम्ही बिट्रे करतात, पण तुम्ही केव्हा यू विल बी बिट्रेड यू वुड नेव्हर नो. म्हणून ते रिअल पॉलिटिक्स आहे. मॅकॅव्हेली वाचा, त्याच्यासाठी चांगली गोष्ट आहे. चर्चिलचे मेमोआर्स वाचा, हे सगळं वाचत राहा की ह्या माणसाने, नेपोलियनने असेच निर्णय का तेव्हा घेतले, किंवा टोनी ब्लेअर तेव्हा ह्या प्रॉपगंडा जाणीवपूर्वक का राबवत होता. हे राजकारण आहे. म्हणून राजकारणात, म्हणून मी सांगतो की द टास्क ऑफ अन इंटेलेक्च्युअल इज टू क्लॅरिफाय अँड द टास्क ऑफ अ पॉलिटिशियन इज टू मिस्टिफाय. राजकारणींनी जेवढी संदिग्धता ठेवतील तेवढं त्यांची लॉन्जिव्हिटी म्हणजे त्यांचं आयुर्मान वाढतं. म्हणून आपल्या महाराष्ट्रातले सगळ्यात जास्त आयुर्मान लाभलेले फार संदिग्ध माणूस आहे. कारण ते फार वाचतात. ही इज अन इन्स्टिट्यूशन ऑफ पॉलिटिकल फिलॉसॉफी हिमसेल्फ. म्हणून सांगतो की ज्यांना राजकारणात असं भविष्य शोधायचं असेल तर त्यांनी सतत वाचन करत राहायला पाहिजे. सतत वाचन करत राहायला पाहिजे. म्हणजे कचरा नाही, वाचन करण्यात पण काय वाचावं हे शोधणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. काही लिहिलं जातं, पण जगात फार सुंदर साहित्य आहे. वेगवेगळ्या गोष्टींविषयी वाचा. शिवाराच्या पलीकडे जा, JNUत या, तिथली वस्तुस्थिती काय आहे, बाहेर जा. आणि मग जब तू बोलना सीख लेगा तो तेरा शत्रू भी पहचानना सीख लेगा. आणि शत्रू छावणीत बसलेला प्रत्येक माणूस तुमचा शत्रू नसतो. वेगवेगळ्या कारणांमुळे शत्रू छावणीत बसलेत लोक. म्हणून त्यांना जज नका करू. त्यांना पहा की कारणं काय होती त्यांची. सगळ्यांकडेच ती अदम्य इच्छाशक्ती किंवा ते मनोबल नसतं.
म्हणून लेट अस बी जनरस अबाउट सर्टन थिंग्स. You can have, I say clearly that, I critic काँग्रेस. मी काँग्रेसची टीका करतो, संघाला नाकारतो. फरक आहे. कारण प्रत्येक लिबरल डेमोक्रेसीजमध्ये संविधान डेमोक्रेसी मानणाऱ्या वेगवेगळ्या पक्षांमध्ये निवडणुका होतात. भारतात डेमोक्रेसी मानणाऱ्या आणि डेमोक्रेसी न मानणाऱ्या लोकांमध्ये निवडणुका होतात. हा फरक आपण लक्षात घेतला पाहिजे. इथं एक विचारधारा आहे की त्यांना लोकशाही मान्यच नाही, म्हणून त्यांना समर्थन करणारे ते समर्थन करू शकतात की राष्ट्रपतीला जरी एंट्री नाकारली तर त्याचं चुकीचं काय. कारण ते फक्त लोकशाहीकडे वेपन म्हणून पाहतात, साधन म्हणून पाहतात, साध्य म्हणून पाहत नाही. आपण साधन म्हणून पण आणि साध्य म्हणून पण लोकशाहीकडे पाहतो. आपल्यासाठी लोकशाही फक्त हे काहीतरी मिळवण्याचं साधन नाही आहे. ती महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासारखे ते साध्य आहे, ते इंट्रिन्सिक व्हॅल्यू आहे. ते एक मूल्यच आहे. मूल्याची किंमत नसते. सगळ्या वस्तूंची किंमत लावली जाते, मूल्यांची किंमत नसते. म्हणून लोकशाहीकडे आपण ह्या दुहेरी नजरेने पाहिलं की लोकशाही फक्त सत्ता अवगत करण्याचं साधन नव्हे, ते साध्यसुद्धा आहे. आणि त्याची शेवटचं वाक्य आहे की टू वाईप एव्हरी टीयर फ्रॉम एव्हरी आय इज बियॉन्ड अस, but we have to work hard to make these dreams possible. And these are the dreams for India, but they are also dreams for the world. हे फार महत्त्वाचं वाक्य आहे. थँक्यू व्हेरी मच. मी किरण घोडके, पंढरपूरहून आलो आहे. सरांना 2 प्रश्न आहेत. एक, पुरोगामी नेतृत्वाचा जो गोंधळ झालेला आहे महाराष्ट्रामध्ये त्याच्या बाबतीतला आहे, आणि दुसरा असा आहे की व्यावहारिक विचारधारा याच्यापासून आमच्या तरुणांची जी फसगत आजपर्यंत केली गेली त्या संदर्भानं प्रश्न आहेत. खरं तर सर, तुम्ही सांगितलं की मूल्य टिकवायची असतील तर आपण टिकून राहणं गरजेचं आहे. त्यासाठी आजपर्यंतची जी विचारधारा आम्हाला शिकवली गेली की तत्वांशी प्रामाणिक राहिलं पाहिजे आणि मोडेन पण वागणार नाही, ह्या पद्धतीचं जे राजकारण सांगितलं गेलं महाराष्ट्रात, ते कुठेतरी बदलण्याची गरज आहे. झोपेन पण मोडणार नाही ही स्थिती आज आपल्यावरती आलेली आहे. कारण जर आपणच टिकलो नाही तर आपलं पुरोगामित्व किंवा आपले विचार कसे पुढे जाणार, हा प्रश्न आम्हाला कोणी सांगितलंच नाही किंवा ही विचारधारा शिकवली नाही. आम्हाला सांगितलं की तत्वांना चिटकून राहिलं पाहिजे, आणि आम्हाला जे विचार दिले गेले त्यांचाच व्यवहार करून काही लोकांनी राजकारणामध्ये सत्तास्थानं मिळवली, पदं मिळवली. आणि दुसरा प्रश्न असा होता की जो पुरोगामी नेतृत्वाचा गोंधळ झालेला आहे, म्हणजे जी लोक कालपर्यंत आपल्या गांधीवादी विचारांना किंवा पुरोगामित्वाला लाथाडायची, विरोध करायची, त्या लोकांना आपण विरोध केला. परंतु जे सत्ता आल्यानंतर किंवा ठराविक वेळानंतर एक प्रोपोगंडा सेट करायला आपल्या बाजूनी बोलतात किंवा सत्तेला विरोध करतात, त्याचवेळी हीच पुरोगामी लोक त्या लोकांची व्याख्यानं आयोजित करायला सुरू करतात. हा एक प्रकार मध्यंतरी महाराष्ट्रात आपण पाहिलेला आहे. नावच घ्यायची झाली तर विश्वंभर चौधरी असतील किंवा वागळे असतील यांची व्याख्यानं आता राष्ट्रवादी असेल किंवा अगदी संभाजी ब्रिगेडपर्यंत या लोकांची व्याख्यानं घेतात. ज्या लोकांमुळे आज काँग्रेस विरोधात जाण्याचं किंवा आज ही जी काही हुकुमशाही देशामध्ये आलेली आहे त्याचं मूळ कारणामध्ये ही काही लोकं होती, पण आज त्यांचीच व्याख्यानं आपण आयोजित करतो. याच्यामध्ये कशा पद्धतीने तुम्ही बघता? ज्यांची व्याख्यानं आयोजित केली जातात किंवा एकूणच जो इंटेलेक्च्युअल वर्ग आहे, आधी तर त्यांची चिकित्सा झाली पाहिजे. ठीक आहे, कारण इंटेलेक्च्युअल लोकांनी पण ते पण घोळ करतात. इंटेलेक्च्युअल वेगवेगळ्या प्रकारचे असतात, पोथीनिष्ठ असतात. ऑर्गॅनिक इंटेलेक्च्युअल काय असतो, तर काही लोक काय असतात की त्यांचं आकलन असतं आणि त्या आकलनात वास्तव कोंबू पाहतात. म्हणजे कुठेतरी त्यांचं असं काहीतरी आकलन झालेलं असतं, ते वास्तवाशी काही संबंध नसतो. म्हणून जे फक्त थिओरिटिकल पोथीनिष्ठ किंवा त्यांचा कधी जगण्याचा तो भाग राहिलेला नसतो, तर त्यांच्याकडून हा घोळ होत असतो. म्हणून ऑर्गॅनिक इंटेलेक्च्युअल कसे तयार होतात, म्हणजे जनतेतून इंटेलेक्च्युअल येणं फार गरजेचं आहे. म्हणजे तेच म्हणत होतो की लोकशाही विचार जो आहे तो काय पॅरिसमधून आलेला नाही आहे. म्हणून कधीही कुठलाही जो दूरदृष्टी असणारा राजकारणी असतो तो कधीही सामान्य माणसाच्या शहाणपणावर प्रश्न उपस्थित करणार नाही. कारण त्यांना माहिती असतं, पण त्यांच्याकडे वरकड वेळ, वरकड संसाधनं नसतात. आणि त्यांना गावात सगळ्यांना माहिती चांगलं काय वाईट काय. कुठल्याही गावात रँडमली जा तुम्ही, रँडमली 10 लोकांना तुम्ही विचारा
हे जे आहे बागेश्वर तुम्हाला कसं वाटतं, तुम्हाला बहुतेक म्हणतील की वाह्यातपणा आहे. मग तेवढी गर्दी कुठं असतं? ती गर्दी जमवण्याचं एक तंत्र असतं, ते स्पेक्टॅकल असतं, लक्षात ठेवा. त्याच्यात इन्सेंटिव्ज काय आहेत? म्हणजे आपण काय म्हणतो, काय किती या सर्वसामान्य किती मूर्ख झालेले आहेत. त्यांना तेच हवं असतं की तुम्ही हळूहळू जे पुरोगामी तथाकथित पुरोगामी असतात ते सामान्य लोकांचा तिरस्कार किंवा कंटेम्प्ट, तुच्छतेने वागायला सुरुवात करतात आणि तोच घोळ होतो. सर्वसामान्यांचं जे एक विजडम असतं त्यांना तुम्ही प्रश्नांकित नाही करतायत आणि तिथून येणारं जे नेतृत्व असतं ते दिल्लीला बऱ्याचदा चालत नाही. ते काय असतं की तिथं चांगले इंग्रजी बोलणारे, तिथंच अवतीभोवती फिरणारे ते त्यांना सुरक्षित वाटतात आणि मास लीडर हा जो असतो त्याला कुठल्याही हायकमांडच्या पत्राची गरज नसते. त्याला माहिती की तो जनतेतून परत निवडून येणार आहे. तर हा जो घोळ आहे की 80s नंतर जे डिस्पेन्सेशन आहे, पॉवर डिस्पेन्सेशन, ते अशा इंटेलेक्च्युअल लोकांकडून हायजॅक झालं होतं. आणि ते आम्ही JNUमध्ये जवळ पाहायचो की जी माणसं दिवसभर काँग्रेसवरती टीका करायची तर रात्री काँग्रेसच्या नेत्यांसोबत पार्टी करायचे. हा जो प्रकार आम्ही पाहिलेला आहे. शीला दीक्षित यांच्या बंगल्यावरती ते जायचे आणि आम्हाला माहिती होतं, तेव्हा मी विद्यार्थी होतो. हा जो प्रकार आहे हा एक प्रकार आहे. आणि दुसरं हे जे असतात की राजकारणातलं जी क्लिष्टता आहे ती जर समजली नाही तर मग आपला तो लबाड गांधी होण्याची शक्यता असते, आहे ना. म्हणजे 14पर्यंत येऊन जाऊन रामलीला मैदानावरती अमर उपोषण करणारा माणूस आता काय करावं असं वाटत नाही का त्याला? अरे एखादा तर कारण असेल ना, एक तरी कारण पाहिजे ना. जे शेवटपर्यंत महात्मा गांधींनी ठरवलं की ह्या मूल्यांसाठी मी आमरण उपोषण करेल, तर 14 नंतर एक पण कारण सापडलं नसावं. एवढ्या उतरत्या वयात एवढं आपल्याला जीव कसं काय प्यारा वाटायला लागलो, तेव्हा वाटायला पाहिजे होता. तर याचा अर्थ असा होतो की भाबडे माणसं असतात ती, ठीक आहे. म्हणून आपण स्वतः मात्र जेव्हा आपण स्वतःची बुद्धी गहाण ठेवतो, शरद बाविस्कर काय सांगतात, म्हणजे फार दिव्य भव्य असं काही नसतं, आपण पडताळून पाहतो का, त्यासाठी आपण आधी वाचलेलं आहे का. म्हणून जेव्हा ज्या देशात 400-500 वर्षांचा लोकशाहीचा इतिहास आहे तिथली ही जी डिस्कर्सिव्ह किंवा चर्चेची प्रॅक्टिस काय आहे, आपल्याकडे प्रॅक्टिस नेहमी व्हर्टिकल असते. JNUमध्ये असं चर्चेचा अवकाश फार कमी असतो बरं का. ढाबे दगडावरती कोणीतरी बसलेलं असतं आणि चर्चा चालू असते. मोठमोठे चिदंबरम जरी आले तरी त्यांना असं उभं राहून बोलावं लागतं. सीताराम येचुरी दरवर्षी यायचे कारण ते प्रेसिडेंट होते एकेकाळी. मग ते कारण विद्यार्थी लगेच त्यांना जमिनीवर आणतात. मग कारण जनता तेवढी सजग असते की त्यांनी पण वाचलेलं असतं. आणि म्हणून कारण त्या देशात प्रत्येक घरात एकाच घरात 3 ग्रंथालय असतात. समजलं? एकाच घरात 3 ग्रंथालय असतात की प्रत्येकाचं सेपरेट कॉमन आणि त्यांच्या टॉयलेटमध्ये पण ग्रंथालय असतो. आपल्याकडे मोठा TV असतो किंवा मोठा काहीतरी मंदिर असेल पण पुस्तकं ठेवत नाही आपण. आणि जो समाज वाचत नाही त्याला वाचवणं फार अवघड आहे बाबांनो. नमस्कार सर, मी रचना किशोर कुमार परदेशी, अंबेजोगाईवरून आली आहे. सर्वप्रथम खूप खूप थँक्यू हा जय हिंद पीपल्स मुवमेंट चं की खूप छान प्लॅटफॉर्म आम्हाला इथे प्रोव्हाइड करून दिला आहे. सर, तुम्ही असं म्हटलात की वी आर मूव्हिंग टुवर्ड्स नॉलेज सोसायटी. सो आपले जे लीडर्स आहेत ते ग्रामसीचे बुर्जवाजीज असले पाहिजेत का, आणि इफ येस तर ती हेजिमोनिक डेमोक्रेसी होणार नाही का? जग हे नॉलेज सोसायटीकडे मूव्ह करत आहे. आपण किती मूव्ह करतोय तो वेगळा मुद्दा आहे. कारण जसं फ्रान्स हा फक्त 6.5 करोड लोकसंख्येचा देश आहे, पण ते नॉलेज सोसायटी असल्यामुळे ते राफेल वगैरे ते मॅन्युफॅक्चर करू शकतात. आपण विकत घेऊ शकतो आणि त्याला निंबू मिरची बांधू शकतो. जेव्हा मंत्री तिथे जाऊन निंबू मिरची बांधतो तर हे काय नॉलेज सोसायटी तयार करणार आहेत? नॉलेज सोसायटीसाठी वैज्ञानिक दृष्टिकोन हे आपलं घटनात्मक कर्तव्य आहे. तिथं कोणीतरी बाबा म्हणतो की मला माहिती आहे तुमच्या खिशात काय आहे, आणि त्याचे आता कार्यक्रम एका मागून एक जळगावमध्ये पण लावण्यात आलेला आहे म्हणे 2-3 महिन्यात. तर मग हे जाणीवपूर्वक का करत आहेत ही माणसं? जरी जग नॉलेज सोसायटीकडे जात आहे तर मग हा खेळ का करतोय? माझ्यासारखा माणूस जो असं काय राजकारणातलं कुठले माझ्याकडे पार्श्वभूमी नाही काही नाही, मग अचानक 2017 नंतर JNUमध्ये सक्रिय का झाला? कारण हे फक्त 2 लोकशाही मानणाऱ्या पक्षांमधलं द्वंद्व नाही आहे. एक आहे की ते ज्या शिक्षणामुळे माझ्यासारखे येऊ शकले तीच शक्यता संपवण्याचं कटकारस्थान आहे.
कारण सगळेच बागेश्वरच्या दरबारात जातील. तो म्हणतो की तुमच्या खिशात तो कागद आहे, मला माहिती त्याच्यात काय लिहिलंय. अरे मग ते रॉसाठी काम कर ना, काहीतरी देशोपयोगी काम करा ना तुम्ही. मी मानेल जरी तुमच्या ज्या दैवी शक्तींवरती विश्वास आहे, पण त्याच्यामधून काहीतरी देशोपयोगी समाजोपयोगी बाहेर पडू द्या. काहीतरी तुम्ही एखाद्या व्हायरसवरती फॉर्म्युला येऊ द्या. नाही ते सोनं कुठं लपवले मी इथून सांगू शकतो. हे तर आमचे पोलीस काय करणार आहेत मग. हा जो प्रकार आहे आणि हे शिक्षणाचा अभाव आहे. महाराष्ट्रात एक किमान शिक्षणाची परंपरा होती, काही प्रमाणात आहे, जी गेल्या 10 वर्षात वाताहत होते. हे जेव्हा होईल तेव्हा महाराष्ट्र तुलनेने त्या क्षेत्रात बऱ्यापैकी पुढे होता. पण सध्याची परिस्थिती ही फार भयानक आहे. आपण आफ्रिकाकडे आपलं जे ना टेक्टॉनिक मुवमेंट होते, आपली काय फर्स्ट वर्ल्डच्या कॅटेगरीमध्ये नाही होत आहे. कुठलाही इंडेक्स, कुठलाही इंटरनॅशनल डेटामध्ये आपण नाहीत. आपल्या गोदी मीडियाच्या वर्तमानपत्रात आपण 1 नंबर 2 नंबर असतो, ते लिहितात ते. तर नॉलेज सोसायटी इज द फ्युचर. हे जगाचं भविष्य आहे, कोणी नाकारू शकणार नाही. ज्या समाजातील नागरिक हा इन ऑल दिस 3 सेन्सेस दॅट आय मेन्शन त्याच्या लिटरेट नाही, की प्रत्येकामध्ये 3 क्षमता असतात आणि त्या सिच्युएशन वाईज बदलत असतात. कधी आपल्याला काहीतरी वस्तू बनवावी लागेल तर कधी विचार करावा लागेल. मध्ययुगात त्या वाटलेल्या होत्या, पण आता सगळ्यांमध्ये असतात त्या. तर त्याच्यासाठी शिक्षणात ते धोरण नाही. ते न्यू एज्युकेशन पॉलिसी इज नो एज्युकेशन पॉलिसी. हा प्रकार जो आहे काहीतरी उलटे आपलं पावलाने आपण जातोय कुठेतरी. सो ती आपण बुर्जवापर्यंत पण पोचलेलो नव्हतो आपण. बुर्जवा इज अ रेव्होल्युशनरी क्लास इन मार्क्सिस्ट जार्गन, बिकॉज बुर्जवा रेव्होल्युशन मेंट लिक्विडेटिंग फ्युडल अँड रिलिजियस एलिमेंट्स. इथं कुठे येते तर रिइन्फोर्स करतायत. म्हणून ते मार्क्सिस्ट जार्गन इथं हे पोथीनिष्ठ मार्क्सिस्ट वापरतात, म्हणून त्यांना शीघ्र मार्क्सिस्ट म्हणतो. मग ते माझ्यावरती चिडतात. सर नमस्कार. तुम्ही मगाशी जे लोकशाही आणि डेमोक्रेसीचे वेगवेगळे पार्ट बोलला. सर या देशामध्ये धार्मिकतेच्या राजकारणाच्या चुकावर धार्मिकतेचं एक पदर वरून ते खालीपर्यंत चालू आहे. आणि त्यामध्ये देशाच्या चीफ जस्टिसच्या एका धार्मिक कार्यक्रमाला देशाचे लोकशाहीचे प्रमुख तिथे जातात, जे स्वतःला गुरु म्हणतात, विश्वगुरू म्हणतात. अशा गोष्टीकडे सर आपण कसं बघता की हे अराजकतेकडे जाण्याचा प्रकार नाही आहे का सर? हे ॲक्च्युली मी म्हणतो धर्म फार महत्त्वाचं, श्रद्धा फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत. ज्या समाजाने निधर्मीकरणाचा प्रयत्न केला ते फसलेला आहे. पण त्याची एक जागा आहे. तेव्हा तो जागेच्या बाहेर पडून राजकारणात येतो, तो धर्माचं राजकारण करणारा सगळ्यात निधर्मी नव्हे अधर्मी असतो माणूस. मी म्हणतो हे जे राजकारणात धर्म वापरतो ना, ते खरंच ॲक्च्युली थोडंसं व्होल्टेरचं वाक्य वापरायचं म्हणजे अँटी क्राइस्ट तिथं होते ना. पोपला तो अँटी क्राइस्ट म्हणायचा की तू खरं तर जिजाच्या विरोधातच जातोय. तर धर्माचा वापर जेव्हा राजकारणात होतो ते सगळ्यात मोठं अँटी रिलिजियस जेस्चर आहे ते. आणि ते कळतं माझ्यामध्ये, सर्वसामान्यांना कळतं, पण भाबड्यांना कळत नाही ते. कारण ते आहे, धर्माची जागा आहे. श्रद्धा जी आहे ते काहीतरी इन्फिनिटीचं नाव आहे. म्हणून तत्त्वज्ञानात एवढं ब्लॅक अँड व्हाईट पद्धतीने, म्हणून मला जे विज्ञानवाद त्याच्या मर्यादा समजून घेणं पण तेवढंच महत्त्वाचं आहे. श्रद्धा जी आहे त्याचं स्पेस कलेने घ्यायला पाहिजे, साहित्यानं घ्यायला पाहिजे, काहीतरी सौंदर्यशास्त्राने घ्यायला पाहिजे, काहीतरी विधायक गोष्टी. कारण सगळंच काही रॅशनल फ्रेमवर्कमध्ये समजता येत नाही आपल्याला मानवी जीवनाचं. रॅशनल फ्रेमचा विरोधात इरॅशनल नसतं, मोर दॅन रॅशनल असतं. मग ते अफाट आहे. त्याच्यासाठी आपल्याकडे काय सुविधा आहे ते फंक्शन, श्रद्धेचं फंक्शन, मग हे धर्माचं राजकारण होऊन जातं. तर हा फार महत्त्वाचा विषय आणि तिथं पुरोगामी फसतात हे माझं मत आहे. कारण ते धर्माला फार त्याचं सुलभीकरण करतात, त्याचं ते ब्लॅक अँड व्हाईट पद्धतीने पाहतात आणि तसं होता कामा नये. म्हणून चांगला राजकारणी धर्माकडे असं थोडं संदिग्धतेने पाहतो. Very good afternoon. My name is Ayan Sadiq Sheikh and I come from Sangamner. My question is a little bit straightforward. As we heard you speak today about democratic freedom and political freedom, but as per the current situations in our country, our political leaders are the ones who are ruling parties of India are ruling it in a way where they're dividing the people. And to achieve political freedom and democratic freedom,
for us, the main concern should be unity at the moment, right? But gaining unity is going to take us time. So, as per your thoughts, what do you think would be the best and suitable and an aggressive way where we can try to unite people and get them to know about political and democratic freedom? If we are going in the slower form, which we are doing currently, by trying to gather people, it's not going to work out, and then it's going to be too late for us to, take a good action. So what do you think, as per your thoughts, which is an aggressive way to do this work? Thank you. Actually, this question was partly answered by a friend, Ujjwal Chauhan, that these questions are to be debated by everybody. There is no the answer to this question first. So that is a very democratic principle. Second thing, there are ups and downs. The way natural sciences move in a very cumulative and progressive manner. That now you are flying with this speed, next day you are not going to take a bullet card, isn't it? But that is the cumulative logic of natural science. Social sciences, social realities do not move in a cumulative and progressive manner. There are possibilities of ruptures, there are possibilities of fallback. That distinction we should make. So modernization doesn't make modernity. Modernization is related to technological developments. So Saudi Arabia, Gulf countries are much more modernized than even France. But do you call them modern in a philosophical and political sense of the term? No. Because modernity has to do with social realities and they do not follow this linear path. There are bifurcations. So right now, there was that, self-complacency that we had 80s onwards or 90s onwards particularly. And even politicians, even intellectuals, they were behaving as if what I generally call Mall Road's point of view. Mall Road's point of view is a literary term during British Raj. मराठीत बोलू का मी? हो. ब्रिटिश राजमध्ये जवळपास जे ब्रिटिश ऑफिसर्स असायचे त्यांची जी घरं होती ती मॉल रोडला असायची, म्हणजे हिल स्टेशन मसुरी, शिमला, महाबलेश्वर, त्याला मॉल रोड म्हणायचं. त्यांचा सरळ संपर्क कधी जनतेशी येत नसायचा. तर त्यांना फायली पुरवण्याचं काम ते आपले इंडियन सनदी अधिकारी करायचे. आणि हे जे ऑफिसर्स आहेत ब्रिटिश ऑफिसर्स, त्यांना कधीही गरज भासली नाही की आपण सरळ जनतेशी संपर्क, गरजच नाही. म्हणून ते मॉल रोड पॉईंट ऑफ व्ह्यू असायचा त्यांचा, त्या समाजाकडे पाहण्याचं, की मॉलकडून वरूनच पाहायचं, म्हणजे त्या मॉलवरून. तसं 80च्या दशकानंतर इथले इंटलेक्च्युअल आणि राजकारणी हे मॉल रोड्स पॉईंट ऑफ मध्ये शिरले होते. म्हणजे जनतेत जाण्याची काय गरज आहे आपल्याला. त्याचं काय झालं की जे दिवस रात्र काम करत होते, जरी ते दैववादी असतील तर ते सगळे जास्त प्रयत्न करतात, दिवस रात्र काड्या करतात ते, ठीक आहे. ते मात्र हळूहळू कोणी दुसरा गांधी हाती लागला त्याला घे, कोणी चौधरी लागला त्याला हाती, सगळ्यांचाच वापर केला त्यांनी जयप्रकाश नारायणना सोडलं नाही, ठीक आहे. मी तोच प्रश्न आपल्या मित्रांना सांगतो की 1925 पासून ही संघटना आहे. सुभाष बाबू असू द्या, सरदार वल्लभभाई पटेल असू द्या, यांना नाही वाटलं की हे खरे राष्ट्रप्रेमी आहेत, आपण यांना जाऊन यांच्याशी जुळावं म्हणून. सगळे मला एक सांगा की जे काँग्रेसशी संबंधित होते ते यांच्याशी संबंधित होते असे, त्यांना माहिती होती हे कोण आहेत, त्यांच्यात ती स्पष्टता होती. मग आज कसं काय सगळ्यात जास्त देशप्रेमी होऊन गेले. म्हणून पॉईंट असा आहे की ही जी लल होतं, हा जो मॉल रोड पॉईंट ऑफ होतं, त्याची किंमत यांना मोजावी लागली. मी सांगतो की वेगवेगळ्या कॅपिटल असतात आपल्या, कॅपिटल म्हणजे भांडवल असतात. बौद्धिक असतं, नैतिक असतं, आर्थिक असतं, सामाजिक असतं, राजकीय असतं. नैतिक बौद्धिक भांडवल जे आहे ते त्याच्यासाठी तुम्हाला कुठेही स्वतःला विलीन करावं लागणार नाही. गांधींकडे एवढं नैतिक भांडवल होतं तर ते मोठमोठे हे जे आपले उद्योजक होते त्यांना म्हणजे की तुम्ही ट्रस्टी व्हा. इथं जेव्हा आपण नैतिक आणि बौद्धिक भांडवलाकडे दुर्लक्ष केलं तर यांनी फक्त आर्थिक संस्थानं उभी केली तर त्यांना विलीन करावी लागली. आणि त्यांना आजसुद्धा माहिती की त्यांना तिथं सन्मानाचं स्थान नाही आहे, तिथं ते काय स्वखुशीने गेलेले नाही आहेत. पण त्यांच्यात ते लोकशाहीपूरक सामाजिक अवकाश कसा तयार करावा त्याच्यासाठी त्यांनी असे प्लॅटफॉर्म कधी क्रिएट केले नाही. म्हणून त्याच्यासाठी मी सरांचं मी फारच आभार मानतो की ही सुरुवात आहे. असं प्रत्येक पुरोगामी राजकारण्यांनी असे स्पेसेस तयार केले
तर ही परिस्थिती कधीच उद्भवणार नाही. अरे ते 2 लोक जरी भेटले ना तरी एवढे चिवट असतात, सोडत नाही. आता किती कष्ट उपसतात की एवढे लोक यायला पाहिजे म्हणून. तर हे असतं की हे द्वंद्व आहे, या द्वंद्वात जो आळस दाखवेल त्याला किंमत मोजावी लागेल, एवढं सोपं आहे ते. आणि अग्रेसिव्ह वगैरे काही नाही. आपण आपल्या लाईफ स्पॅनने विचार करतो म्हणून आपल्याला असं वाटतं की आपण अपॉकलिप्टिक टोनमध्ये आपण विचार करतो. आपल्या लाईफ स्पॅनमध्ये असं सगळंच व्हायला पाहिजे हे आधी सोडायला पाहिजे. आपण आपलं काम करत राहायला पाहिजे. शेवटचा प्रश्न घेऊन घ्यावा. समाज हा वेगवेगळे समाज आहे, आरक्षण मागतात आणि त्यावर ओव्हरराईड प्रत्येक समाज होतो. काही समाजाला वाटतं दिलं जावं, काही नाही. योग्य त्या व्यक्तीला योग्य त्या ठिकाणी गरजेनुसार हे आरक्षण देणं, जे गरज आहे त्यानुसार, हा भाग वेगळा. परंतु जे टोकाचा धर्मवाद आहे प्रत्येक धर्मातला, त्यामुळे आज देश कुठेतरी तुटतो आहे असं लक्षात येतं आहे. तर हा देश जोडण्यासाठी नेमकी कोणत्या कोणत्या गोष्टींची गरज आहे आज आपल्यासाठी? माझ्या पूर्ण व्याख्यानात तेच होतं. याचं थोडंसं समरी करून घे डोक्यात तू, आणि वाचन मात्र भरपूर कर.